मृत्युंजय जयति जय मृत्युंजय। आई मला वारंवार वृषालीचा भास का होतोय? ती म्हणते तेच खरं आहे. मी खरंच तिच्या प्रेमात तर पडलो नाही ना? वृषाली म्हणते तेच खरं आहे. लक्ष लागत नसेल तर लक्षवेध होणार तरी कसा? तू पाणी घ्या. तू इथे कशी? इश्श, हे माझंच घर आहे ना? तुझं घर? काय झालंय मला? माझ्या घरी जाण्याऐवजी मी वृषालीच्या घरी कसा काय आलो? अहो तसं नाही. आई बघितलंस कशी गळ्यात पडतीये ही? नाही नाही, मी नाही, तुम्हीच माझ्या गळ्यात पडलात. कोण? मी? नाहीतर काय? माझ्या डोक्यावरचा पाण्याने भरलेला घडा कोणी फोडला? माझी आई म्हणते पुरुषच आमच्या गळ्यात पडतात, म्हणून तर आम्ही स्त्रिया त्यांच्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात बांधतो. हो की नाही हो सासूबाई? सासूबाई? आई बघितलंस, लग्नाचा ठाव ठिकाणा नाही आणि ही सगळ्यांशी नाती जोडून मोकळी. हे घ्या, पाणी प्या. केव्हाची तांब्या धरून उभी आहे. सावकाश सावकाश, मी इथेच तर उभी आहे, मग कशाला माझी आठवण करताय? माझी आई म्हणते. माझी आई? तोंडाचा पट्टा आता बंद कर जरा. गुणाची आहे पोर. मीच तिला बोलावून घेतलं इथे. आई तू पण? वृषाली तुझा संसार अगदी सुखाचा करेल बघ करण. आता कुठे चाललात तुम्ही? माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद कर तू. दुसऱ्या कोणत्या मुलीच्या डोक्यावरचा घडा नका पडू. हा सासूबाई, ते मला आपलं कधी म्हणतील? कर्ण तुला आपलंच म्हणतोय वृषाली. माझी आई म्हणते पुरुषाचा नकार चटकन होकारात नाही बदलता येत. पण कर्णाची आई म्हणते कर्णाचा नकार हाच त्याचा होकार आहे. वृषाली तू पण ना. प्रणाम राजमाता. यावे, बसावे. बसा. आपण इथे? राधा, राजमाता क्षणभर इथेच विश्रांती घेऊन कुशगावी जाणार आहेत. अहो भाग्य आमचं. राजमाता, आपण आपली पायधूळ आमच्या घराला लावलीत. आम्ही आणि आमचं घर धन्य झालं. ही
ही आमची ज्येष्ठ कन्या ऋषाली. ऋषाली, राजमातांच्या पाया पड. सुंदर आणि गोड आहेस. ऋषाली, राजमातांसाठी फळं घेऊन ये. सोमपूरहून कुशेगाव किती दूर आहे? अर्ध्या दिवसाचं अंतर आहे राजमाता. राधा, तुझं घर छान आहे, परिवार सुद्धा छान आहे, परंतु एकच मुलगी तुला. ध्रुव, बाळा इथे ये. या आपल्या राजमाता आहेत, त्यांच्या पाया पड. ध्रुव, हो, हा आमचा धाकटा पुत्र ध्रुव. लाघवी आहे. ऋषाली, ध्रुव, ये. राधा, आता आम्हाला जायला हवं. आयुष्यमान भव, सदा सुखी रहा. किती मनसुबे किती असोशी, किती मनसुबे किती असोशी, पाहावया कोणत्या, पाहावया कोणत्या, वाचल्याचा शोध अधुरा, दिसला उत्सुक कुंती माता, मनी दाटली चिंता, किती मनसुबे किती असोशी, किती मनसुबे किती असोशी. आपला अनुमान चुकला मालिनी. होय, अधिरथाला तर पहिली मुलगी आहे. मग ज्येष्ठ पांडव कोणाला मिळाला असेल? कुठे असेल तो? दुर्योधना, प्रारब्ध, प्राक्तन, दैव, नशीब अशा शब्दांचा आधार दुर्बल घेत असतात. जे शक्तिशाली असतात ते आपल्याला हवं ते स्वबळावर मिळवतात. पाहिलंस, हस्तिनापूरचं सिंहासन. मामाश्री, या सिंहासनाचं आकर्षण मला नेहमीच वाटत आलंय. जो सत्ता आपल्या मुठीत ठेवू पाहतो त्याला या सिंहासनाचं आकर्षण नेहमीच वाटतं. मामाश्री, मी सत्तेलाही आपलं पटीक बनवेन. त्यासाठी आधी तुला सिंहासनाधिष्ठित व्हावं लागेल. होईन होईन मामाश्री. पण सिंहासनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग काट्याने भरलेला असतो बाचेरा.
मी माझ्या मार्गातील प्रत्येक काटा दूर करेन मामाश्री. पांडवांचे 5 काटे. मी पांडवांचे 5ही काटे माझ्या आणि सिंहासनाच्या मार्गावरून काढून फेकून देईन मामाश्री. त्यासाठी मी कुठल्याही थराला जाईन. तुमचं प्रत्येक कारस्थानाला मम म्हणीन मामाश्री. त्यानंतर तरी या सिंहासनावर केवळ दुर्योधनाचाच अधिकार राहील ना मामाश्री. त्यानंतर या दुर्योधनाचा जय जयकार 4ही दिशामध्ये घुमेल. घुमेल ना मामाश्री. हस्तिनापूर नरेश, दुर्योधन महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. गीतम मया, गीतम मया. काय झालं? तू अशी घाबरल्यासारखी. गांधार नरेश. शकुनी. शकुनी मामांनी आता काय दिवे लावले मालिनी? दुर्योधनाचं मन कलुषित करीत आहेत ते. त्याच्या मनात पांडवांविरुद्ध विखार भरीत आहेत. नवीन काय सांगितलेस तू? मी स्वतः पाहिलं आहे, स्वतःच्या कानाने ऐकलं आहे. कुंती, गांधार नरेश शकुनी हस्तिनापूरचं वातावरण गढूळ करून टाकीत आहेत. ठाऊक आहे मला. गांधार नरेश शकुनी स्वतः साखरेत घोळवलेल्या आवाजात बोलतात. पण कौरव पांडव संबंधात कडवटपणा निर्माण करतात. याचीच मला भीती वाटते मालिनी. पांडवांना एकटे पाडले जाईल, माझ्या पुत्रांविरोधात कारस्थान रचले जाईल आणि ही भीती माझ्या मनाचे द्वार सतत ठोठावीत असते. म्हणूनच आज मी पितामहांना. पितामह भीष्म आज इथे आले होते. अचानक युधिष्ठिराच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन. किती महत्वाचा आणि शुभ समाचार आहे. युधिष्ठिराचा विवाह. परंतु तू गंभीर का आहेस कुंती? तुला आनंद नाही झाला? मी पितामहांना नकार दिला मालिनी. कुंती, कारण प्रस्तावामागे मला गांधार नरेश शकुनीचा हात दिसला. ज्या राजकन्येशी युधिष्ठिराचा विवाह ठरवला जावा अशी पितामहांची इच्छा होती, ती राजकन्या गांधार नरेश शकुनींच्या नात्यातील होती. म्हणून तू पितामहांवर अविश्वास? नाही ग. पितामह भीष्मांसारख्या महान तपस्व्यावर अविश्वास दाखवण्याचा अर्थ आहे आपला स्वतःचा स्वतःवर विश्वास नाही. मी पितामहांना फक्त इतकंच म्हटलं की मला पांडवांच्या विवाहाची घाई नाही. मी त्यांना सांगितले की विवाहानंतर सुद्धा 5ही पांडवांना एकत्र ठेवू शकेल अशी सून मला हवी आहे. पितामहांनी माझी भीती जाणली मालिनी. मला समजून घेतले त्या कुरुश्रेष्ठाने आणि कसलाही दोष न देता निघून गेले. कुंती, मुलं मोठी होत आहेत. ज्येष्ठ पांडव सुद्धा मोठा झाला असेल. नाही, खरे तर युधिष्ठिरा अगोदर कौंतेयाच्या विवाहाचा विचार व्हायला हवा. पण कोण
करणार त्याच्या विवाहाचा विचार माली? कोण? भ्राताश्री, आजही आपण त्या अंधपुत्र दुर्योधनाचीच बाजू घेतली. भीमसेन, मला तुझी भाषा आवडत नाही. कौरवांचा जेव्हा तू अंधपुत्र म्हणून उल्लेख करतोस तेव्हा सुद्धा मला तो अपमानकारक वाटतो. मी सत्य तेच बोलतो भ्राताश्री. कौरव अंधपुत्रच आहेत ना. भीमसेन, तू तात महाराज धृतराष्ट्रांचा अपमान करतोयस. महाराज धृतराष्ट्र आपले तात नाहीत भ्राताश्री. तात समांतरी आहेत. तात समानही नाहीत. ते आपल्या पित्याचे ज्येष्ठ भ्राता आहेत. आपले काका आहे, पण त्यांच्या हृदयात आपल्याविषयी मायेचा ओलावा अजिबात नाही. त्यांच्या मनात आपल्याविषयी अजिबात प्रेम नाही. त्यांच्या हृदयात असेल तर तो आपल्याविषयी केवळ द्वेष आणि द्वेष, तिरस्कार, आकस. तात महाराजांविषयी पूर्वग्रह करून घेतलायस भीमसेन. आपण नेहमी स्वच्छ मनानं विचार करायला हवा. हा गुरु उपदेश आपण तात महाराजांना का नाही करत गुरुदेव? महाराज धृतराष्ट्रांचे मन खोटेपणा, कटुता, कडवटपणा, द्वेष, तिरस्कार या विकारांनी भरून गेलेले आहे. त्यांचे मन स्वच्छ नाही. ते तसं असतं तर माता माद्री आणि पिताजी यांच्या निधनानंतर कुंती मातेने जेव्हा आपल्याला हस्तिनापुराकडे आणलं त्यावेळी त्यांनी आपलं मोकळ्या मनाने स्वागत केलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. उलट त्यांनी आपल्याविषयी शंका घेतली, संशय घेतला की आपण पंडूचे पुत्रच नाही. त्यावेळी त्यांचं बोलणं अपमानास्पद नाही वाटलं तुम्हाला? वादासाठी वाद घालू नकोस भीमसेन. तात महाराज धृतराष्ट्र आपणासाठी आदरणीय आहेत. माझ्यासाठी ते आदरणीय नाहीत. मी तुमच्यासारखा साधू पुरुष नाहीये भ्राताश्री. भ्राताश्री, माझं स्पष्ट मत आहे. महाराज धृतराष्ट्र म्हणजे रघुकुळात जन्माला आलेलं एक विषारी झाड आहे. आणि त्या विषारी झाडाला दुर्योधन, दुःशासन अशी 100 विषारी फळं लागलेली आहेत. ही फळं जर आपण वेळीच तोडली नाहीत तर आपणा सर्वांवर पश्चाताप करण्याची पाळी येईल. कळलं आपल्याला भ्राताश्री?